नमस्कार मंडळी, विदर्भ भन्नाट रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण एकदम नवीन अशी कटोरी चाट रेसिपी बघणार आहोत। खूप टेस्टी लागते मंडळी, तुम्हाला खूप आवडेल, मुलंसुद्धा खूप आवडीने खातील। माझी तर खूप ही फेवरेट रेसिपी आहे। चला आता ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते, कशी बनवायची आहे ते। एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेऊया। याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठसुद्धा वापरू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा टाकायचा आहे हातावर चुरगळून, आणि 1 पळी तेल टाकायचं आणि छान असं मिक्स करून घेऊया। आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्टसर असा उंडा मळून घेऊया। मिक्स झालेला आहे, अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला। अजून थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि घट्टसर असा याचा उंडा मळून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि 5 ते 7 मिनिटे असं हाताने आपण ही मळून घेऊया। आणि आता आपल्याला 10 मिनिटांसाठी साईडला झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर छान असं पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे। पुन्हा मी एकदा मळून घेते 2 ते 3 मिनिटे, आणि याचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया। आणि आता याची पुरी लाटायची आहे आपल्याला छोटीशी। याला थोडासा मैदा लावून घेऊया म्हणजे चिटकणार नाही, आणि छान अशी आपल्याला पुरी लाटायची आहे अशा प्रकारे। आणि चिटकत असेल तर पुन्हा आपण मैदा लावूया आणि गोल अशी पुरी लाटून घ्यायची आहे। 2 प्रकारे सांगते तुम्हाला मी कशी आपल्याला कटोरी चाट बनवायची आहे ते। तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्याने तुम्ही करू शकता। आणि आता आपली ही पुरी लाटून झालेली आहे। आता याला आपण काटे चम्मचने असे थोडेसे टोक पाडून घेऊया, छिद्र पाडून घेऊया अशा पद्धतीने, म्हणजे पुरी एकदम मस्त अशी कुसकुशीत होते। आणि पहिली पद्धत सांगते तुम्हाला, असं कशानेही आकार द्यायचा याला गोल, यापेक्षा मोठाही तुम्ही देऊ शकता हवं तर। आणि एक वाटी घ्यायची आहे छोटी, आणि त्यावरती असा गोल ठेवायचा आहे तो आपण ते काटून घेतलेला आहे ते, आणि अशा प्रकारे वाटीला लावून घ्यायचं आहे। तुम्ही थोडंसं तेलसुद्धा लावून घेऊ शकता वाटीला आधी। आणि एक झाली आहे आपली कटोरी तयार। दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सांगते मी कशी बनवायची आहे ते। पुरी आपली लाटून तयारच आहे, यावर छिद्रसुद्धा पाडलेले आहे मी काटे चम्मचने। आणि अशा प्रकारे वाटी ठेवून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तयार करू शकता, थोडीशी मोठी जर बनवायची असेल तुम्हाला तर। आणि वरचा एक्स्ट्रा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता आणि बाकीची काढून घेऊ शकता। आणि अशाच प्रकारे आपण सर्व कटोऱ्या बनवून घेऊया। आणि खूप छान लागतात मंडळी, ह्या एकदम कुसकुशीत, मुलं खूप आवडीने खातील। मधल्या वेळी तुम्ही मुलांना हे करून देऊ शकता आणि कटोऱ्या आधी बनवून ठेवू शकता। आता इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता एक एक टाकून आपण तळून घेऊया। अशा पद्धतीने टाकायची आहे, लो फ्लेमवर तळून घ्यायची, आणि झाऱ्याने असं याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। आपोआप ही वाटी वेगळी होते। पकड घ्यायची आहे आणि त्याने अल्लादी अशी वाटी काढून घ्यायची आहे। आणि यामध्ये आपल्याला अजून तेल टाकायचं आहे झाऱ्याने, म्हणजे आतल्या साईडने सुद्धा छान खमंग तळी जाईल। एकदा आपण ही पलटी करून घेऊया, म्हणजे काटंसुद्धा छान असे भाजतील आपले, तळतील। लो फ्लेमवरच तळायची आहे ही खमंग। आता पुन्हा आपण पलटी करून घेऊ, आणि यामध्ये असं तेल सोडायचं आहे, म्हणजे छान अशी तळली जाती, खमंग अशी होते मंडळी। आणि कलर चेंज होईपर्यंत परतायची आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता मस्त असा याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, खमंग अशी तळली गेलेली आहे। अशाच प्रकारे मी सर्व कटोरी आता तळून घेतलेल्या आहेत, एका डिशमध्ये काढून घेतलेल्या। आता मस्त आपण बाकीचं साहित्य यामध्ये टाकूया। एका डिशमध्ये मी काढून घेते आहे। खूप छान लागतात मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आणि आता एका डिशमध्ये या ठेवून झालेल्या त्यामध्ये टाकूया उकडलेल्या बटाट्याच्या फोडी। अशा पद्धतीने तुम्ही कुस्करूनसुद्धा बटाटा घेऊ शकता। आणि बारीक कापलेला कांदा टाकूया, हवं तेवढं तुम्ही यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, कांदा तुम्हाला किती लागते ते। आणि कापलेलं टमाटरसुद्धा यामध्ये टाकायचं आहे। आता टाकूया चिंचेची अशी गोड चटणी, चटपटीत अशी। आता ही टाकून झाल्यानंतर आपण पुदिन्याची चटणीसुद्धा टाकून घेऊया। या दोन्ही रेसिपी चॅनलवरती मी शेअर केलेल्या आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता। आणि वरतून टाकूया थोडासा चाट मसाला, आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे, तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता। आणि गोड दही टाकायचं आहे। दह्यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकून मी फेटून घेतलेलं आहे, आणि ते यामध्ये वापरलेलं। आता यामध्ये टाकूया थोडीशी कापलेली कोथिंबीर। थोड्या वेगळ्या प्रकारची चटपटीत अशी रेसिपी आहे मंडळी। आता यावरती थोडंसं लाल तिखट टाकूया, खायलाही छान लागतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं यावरती। आणि आता टाकूया बारीक शेव, मस्त अशी भरपूर अशी बारीक शेव टाकायची यावरती।
अजून वरतून तुम्ही थोडेसे डाळिंबाचे दाणेसुद्धा टाकू शकता आणि वरतून थोडीशी मी गोड चटणी टाकत आहे, चिंचेची आणि पुदिन्याची चटणी, दही, कांदा अजून तुम्ही वरतून टाकू शकता. दिसायला खूप छान दिसतं, खायला एक नंबर लागते मंडळी ही रेसिपी. तुम्हीसुद्धा अशी ही रेसिपी ट्राय करा. मुलं तर खूप आवडीने खातील. मुलांच्या सुट्ट्यामध्ये तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघू शकता. मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे. वरतून दहीसुद्धा टाकलेलं आहे, थोडंसं हिरवी चटणी टाकते आहे आणि थोडंसं मी तिखटसुद्धा वरतून टाकते आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तुम्ही. आणि तयार झालेली आहे आपली चटपटीत अशी कटोरी चाट. तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त चटपटीत रेसिपीमध्ये. बाय बाय.